तर बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलेलं आहे आणि अशामध्येच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आणि भाजप नेते सुरेश धस हे आमनेसामने आलेले आहेत। यावरूनच दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपांसोबतच आव्हान आणि प्रतिआव्हान सुद्धा दिलं जात आहे। मिटकरी आणि धसांमध्ये जुंपली। जाणीवपूर्वक एकाच व्यक्तीचं राजकारण संपवण्याची सुपारी सुरेश धस यांना कुणी दिली, त्यांनी का घेतली? अमोल, तू कोणाच्या बी नादीला या रगेलच्या नादी लागू नको, तुला लय महागात पडल। बीड प्रकरणावरनं रंगला कलगीतुरा। पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेब एकत्र आल्याचा पोटशूट त्याच्या पोटात उठताना दिसतोय। वडिलकीच्या नात्याने त्याला समज देतो, तुझं कुणीकडे बी दुकान चालव, माझ्यावर दुकान चालवू नको, तुझं अवघड होईल। महायुतीचे दोन नेते आमने सामने। महायुती सरकारचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमधला हा कलगीतुरा। हे दोघे भिडले आहेत ते धनंजय मुंडेंवरनं। गेल्या काही दिवसांपासून राज्यात बीडमधल्या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाची चर्चा आहे। या प्रकरणामध्ये आरोप होत असलेला वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंच्या जवळचा आहे। हे प्रकरण भाजपचे आमदार सुरेश धस यांनी लावून धरले। रोजच्या रोज पत्रकार परिषदा घेऊन ते नवनवीन आरोप करतात, त्यामुळे बीड प्रकरणाची चर्चा काही थांबायचं नाव घेत नाही। पण याच बीड प्रकरणामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी कोंडी झाली। अशातच बॅकफूटवरती गेलेल्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आता मुंडेंच्या बचावासाठी पुढे सरसावले। मिटकरींनी थेट सुरेश धस यांच्यावर जोरदार निशाणा साधला। मात्र जाणीवपूर्वक एकाच व्यक्तीचं राजकारण संपवण्याची सुपारी सुरेश धस यांना कुणी दिली, त्यांनी का घेतली, याचं स्पष्टीकरण एकदा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे। आणि मसाजोग प्रकरण वळतं करायला, डायव्हर्ट करायला आणि आपली मागचे काळे कारनामे लपवायला सर्वांनी एकत्र मिळून काही वेगळं राजकारण सुरू केलंय का, हे सुद्धा तपासलं पाहिजे। वाल्मिक कराड सोबतच्या जवळीकीवरनं धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावरती आले। मुंडेंवर आरोपांमागे कोणता राजकीय हेतू आहे, असा सवाल अजितदादांच्या राष्ट्रवादीकडनं विचारला जातो। अमोल दुबे प्रकरणात जे तोंडघशी पडलेत ते सुरेश धस आज महायुतीचे आमदार आहेत। मात्र आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही आणि दोघाही बहीण भावांना मंत्रिपद मिळालं। पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेब एकत्र आल्याचा पोटशूट त्याच्या पोटात उठताना दिसतोय। अमोल मिटकरींनी केलेल्या आरोपांना सुरेश धस यांनी तितक्याच जोरदार पद्धतीनं पलटवार करत हा इशारा दिला। अमोल पटकरी फार लहान आहे बरं का, माझी त्याला एकदा विनंती, अमोल, तू कोणाच्या बी नादी लाग, या रगेलच्या नादी लागू नको, तुला लय महागात पडल। मी आत्ता एकदा त्याचं ऐकून घेतो, पण वडिलकीच्या नात्याने त्याला समज देतो, तुझं कुणीकडे बी दुकान चालव, माझ्यावर दुकान चालवू नको, तुझं अवघड होईल। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं विरोधकांसोबतच सत्ताधाऱ्यांनी सुद्धा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्यामुळे सरकारची अडचण झाली। अशातच धनंजय मुंडेंवरनं महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे नेते आमने सामने आल्याचं दिसून येत आहे। सध्या बीड जिल्हा महायुतीतल्या संघर्षाचं केंद्र बनल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।